नमस्कार, मी पल्लवी पाटील, निवडणूक अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामध्ये जवळपास 302 केंद्रावर आपली मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. एकूण 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यासाठी जवळपास 1600 कर्मचारी आमचे मतदान केंद्रावर काम करतील आणि आमची मतदानाच्या दिवशीची सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. यासाठीची जी लागणारी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची यंत्रणा असेल आणि इचलकरंजी महानगरपालिकेची बाकीची यंत्रणा सगळी सुसज्ज आहे. सगळ्यात महत्वाचा मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छिते की मतदानाच्या दिवशी 100 मीटरच्या परिघामध्ये कोणालाही मोबाईल फोन्स अलाव असणार नाहीत. कोणालाही फोटो काढता येणार नाहीत. 100 मीटर परिघाच्या बाहेर मतदान जमा कक्ष असेल आणि त्यामध्ये सगळ्यांनी आपले मोबाईल जमा करणं अपेक्षित आहे. त्यामुळं मोबाईल कोणालाही अलाव नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. सर्व उमेदवारांना माझी रिक्वेस्ट आहे की दिनांक 13 जानेवारी 2026 संध्याकाळी 5:30 वाजता प्रचार बंद करणं अपेक्षित आहे. कोणीही प्रचार करताना आढळल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि सर्व मतदारांना माझी विनंती आहे की दिनांक 15 जानेवारी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपला संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवाराला आपण इचलकरंजी महापालिकेमध्ये निवडून द्यावं. मतदान हा आपलं जबाबदारी आहे. मतदान हे आपलं कर्तव्य आहे. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सर्वच मतदारांना, सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण मतदान करावं. त्याचबरोबर आता मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच दिनांक 16 जानेवारी रोजी आपली मतदान मोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे जे 4 निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून एकूण प्रत्येकी 8-8 टेबल अशी आपली निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळं साधारण सकाळी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होईल. टपाली मतदान आहे तेही आपण पॅरलली एकाच वेळेला आपण मोजणार आहोत. त्यामुळं प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येकी 2 टेबल अशा पद्धतीने मतमोजणीचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि साधारण 9 ते 11 राऊंड मध्ये आमची मतमोजणी पार पडेल आणि अशा पद्धतीने आमचं त्या दिवशीचंही नियोजन झालेलं आहे. मतदान प्रतिनिधी हे प्रत्येक टेबलला जेवढे नियुक्त करून दिलेले आहेत तेवढेच आम्ही आत अलाव करणार आहोत आणि एकदा मतदान प्रतिनिधी आत आल्यानंतर त्यांना जोपर्यंत निवडणूक मतमोजणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना बाहेर जाता येणार नाही.